पोलिसांशी भेटायला गेले किंबहुना इतर ठिकाणी त्यांना कुठं काही धमकवलं जात आहे अशा देखील तक्रारी समोर येत आहेत. नाही, याबाबत पोलिसांकडून धमकवलं नाही जात आहे आम्हाला. काय धमकवलं जातंय, काय बोललं जातं? जे कार्यकर्ते होते त्यांच्याशी वागणं जे आहे पोलीस प्रशासनाचं कोणाचे कार्यकर्ते? ते त्यांचेच कार्यकर्ते. जे गुन्हा घडलेला आहे ते सगळी एकच साखळी आहे, तेच येत आहेत लोक. ते जे आता आम्ही रिस्पेक्ट देतोय सगळ्यांना, आम्ही न्याय मागतोय, तसं आम्हाला वाटतंय की त्यांनी पण जी भूमिका आहे त्यांची ते मांडताना व्यवस्थित मांडली पाहिजे, आरेरावी नाही केली पाहिजे कुणाला. ताई, तुम्हाला वाटतंय पुढं ज्या पद्धतीने हा संपूर्ण तपास सुरू आहे समाधानी आहात आणि पुढं या मोर्चांच्या माध्यमातून प्रेशर बिल्टअप होईल आणि योग्य पद्धतीने हा तपास सुरू होईल? अपेक्षा तर आहे तशी, पण जो आता काल 2 आरोपी पकडले तसा जो आहे एक आरोपी त्याला पण लवकरात लवकर पकडतील आणि जे कोणी त्यांना मदत करणारे असतील त्यांना पण ते लवकरात लवकर आता CDR नुसार जे कोणी निघतील त्यांना पण ते लवकरात लवकर पकडतील आणि कठोरात कठोर शिक्षा देतील. ताई, तुमचं काही बोलणं झालंय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं की मोकोका अंतर्गत कारवाई करू, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. नाही, माझ्यासं बोलणं नाही झालं, चाचाशी बोलणं झालं असेल. तुम्ही काय मागणी कराल ABP माझाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे? त्यांना लवकर भेट. मागणी हीच आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि जो आम्ही शांततेत न्याय मागतो तो जर आज लोक आहेत रस्त्यावर आलेत, उद्या आता लोकांचं काय सांगता येते, ते उद्या काही पण करू शकतील, पण तुम्ही आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. आज आम्ही शांततेत न्याय मागतो, ते तुम्ही लक्षात घेऊन आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. हा, तुम्ही बोलत होते मुख्यमंत्र्यांशी तुमचं बोलणं झालं? हा, बोलणं फोन आला होता त्यांचा आणि ते इकडं मसाजोगला येतील किंवा आम्ही त्यांना भेटायला जाऊ. आम्हाला जे काही मांडणी करायची आहे सगळ्या घटनेची अजून ती जशी पाहिजे तशी झालेली आहे, पण अजून काय काय करता येईल त्यांना आपल्याकडून जी माहिती देता येईल ती माहिती देऊन जे मुख्यमंत्री साहेब बोललेले अधिवेशनात त्या पद्धतीनं ते कारवाई करतील असा आम्ही विश्वास व्यक्त करतोय आणि ते 100% करतील. हे संघटित गुन्हेगारी आहे आणि सगळ्यांवर मोका लागणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलेलं आहे आणि तपास जसा जसा पुढे चालू आहे तसंच सगळं दिसतंय की ही संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे सगळा. ताई, तुला शेवटचा प्रश्न, आणखीन आंदोलनं होणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहेत आणि कुठं कुठं हे आंदोलन होणार आहेत? आता मोर्चे ठिकठिकाणी तर निघणारच आहेत आणि पुढील बघू आम्ही. म्हणजे आमची इच्छा तर आहे की सर्व ठिकाणी जायची, पण आता सर्व म्हणजे कुटुंबाची जी आहे व्यवस्था की त्याप्रमाणे कोण कुठे कुठे जाते ते नंतर त्या मोर्चाप्रमाणे ठरवलं जाईल. अगदी जर आपण बघितलं तर देशमुख यांचे कुटुंबीय या ठिकाणी अनेक ठिकाणी मोर्चात सहभागी होतील. पुण्यात देखील खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मोर्चाला मिळतोय. प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी दिसते आणि न्यायासाठी मोर्चा काढण्याची वेळ येते हे देखील एक दुर्दैवी आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत ते नक्कीच पाळतील आणि योग्य ती कारवाई आरोपींवर होईल असा शब्द त्यांनी दिलेला आहे आणि त्यांच्यावर आम्हाला विश्वास आहे असा विश्वास देशमुख कुटुंबातील या सगळ्या सदस्यांकडून व्यक्त होतोय. कॅमेरामॅन अमोल गवाळे समी मिकी घई, ABP माझा, पुणे. मिकी, आपण याच्याकडे लक्ष ठेवून राहू. धन्यवाद तुर्तास आपण ज्या पद्धतीने संवाद साधला त्याबद्दल. तर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि त्याचबरोबर बंधू धनंजय देशमुख यांच्याशी आमचे प्रतिनिधी मिकी घई संवाद साधत होते. आपण पाहतोय पुण्यातनं सकल मराठा समाजाच्या जनआक्रोश मोर्चाची ही दृश्य आहेत.